श्वास हा मी तर त्यात भिजावे. मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे. जन्म जन्मरी तुझ्या संगती एक रूप मी व्हावे. प्रीत नयनी वसे लाज गाली हसे. प्रीत नयनी वसे लाज गाली हसे. कोर चंद्राची खुलते भाळी आली माझ्या घरी ही दिवाळी. आली माझ्या घरी ही दिवाळी. पाऊल पडता घरी मुकुंदा गोकुळ हरपून गेले. उटी लाविता अंगी देवा सुगंध बरसत आले. हर्ष दाटे उरी नाथ आले घरी. हर्ष दाटे उरी नाथ आले घरी. सूर उधळीत आली कुमारी आली माझ्या घरी ही दिवाळी. आली माझ्या घरी ही दिवाळी. सप्तरंगात धावून आली. सप्तरंगात धावून आली. आली माझ्या घरी ही दिवाळी. आली माझ्या घरी ही दिवाळी. नमस्कार मंडळी, स्मृतिगंधच्या डिजिटल दिवाळी पहाटमध्ये मी दिवेश बापट आणि मी गौरी भिडे. तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. खरंय दिवेश, बघ ना, जसा जसा काळ बदलतोय तशी तशी टेक्नॉलॉजी सुद्धा बदलली. म्हणजे खरं. बघ, आपण दिवाळी पहाट आधी हॉलमध्ये एखाद्या किंवा नाट्यगृहात प्रेक्षागृहात बघायला जायचो. पण आता बघ, या डिजिटल दिवाळी पहाट या माध्यमामुळे एका क्लिकमध्ये आपण घर बसल्या आपल्या आवडती गाणी ऐकायला आपल्याला मिळत आहेत. ही खरंच टेक्नॉलॉजीची किमया आहे असं म्हणायला हवं. नक्की नक्की. आणि मला सांगायला फार आनंद होतो की स्मृतिगंधच्या डिजिटल दिवाळी पहाटचं हे दुसरं वर्ष आहे. अगदी खरंय दिवेश. त्यामुळे स्मृतिगंधच्या सर्व रसिकांना आमच्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हे बरं आहे, म्हणजे एक तर तू लेट येणार, तुझ्यामुळे कार्यक्रमाला लेट सुरू होणार आणि आता त्यात हे तू कशाला सांगतोयस? सगळी माझी वाक्य तूच घेणार. अरे उशीर म्हणजे आता दिवाळीचा काळ आहे आणि घरी छान छान एवढा फराळ बनवलाय माझ्या, तर म्हटलं येता येता जरा खाऊन येऊयात म्हणून छान फराळ करून आले मी. इथे एक तर वेळेवर यायचं यासाठी मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. आणि तू आता फराळाचं नाव घेतलंस त्यामुळे मला अजून भूक लागली. अरे तुला एक गोष्ट सांगायची राहिली. कोणती? या दिवाळीत आपल्या बरोबर आणि आपल्या रसिकांना सुद्धा फराळाबरोबर खारी बिस्किट मिळणार आहे. खारी बिस्किट साधारण चहा किंवा दुधासोबत खातात. अरे ते खारी बिस्किट नाही रे, खारी बिस्किट आपल्याला भेटायला येणार आहेत. तुला कळतंय ना तू काय बोलतेस? म्हणजे साधारण तुझ्या लक्षात येतंय ना? तू थांब, तुला मी समजावते तर आपल्या रसिकांना पुढचं गाणं ऐकू देत. नक्कीच. नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला. थकले रे नंदलाला. थकले रे नंदलाला. थकले रे नंदलाला. निलाज रे पण कटीस नेसले निसुगपणाचा शेला. आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला. उपभोगाच्या शतकमलांची उपभोगाच्या शतकमलांची कण
दिव्येश, मला ना आज त्या नंदलालामध्ये म्हणजे कृष्णामध्ये आणि तुझ्यामध्ये एक साम्य वाटतंय. अरे वा, म्हणजे मी कृष्ण? नाही नाही, ऐकून घे ना आधी मी काय मला काय म्हणायचंय ते. नाही नाही नाही, मला माहिती आहे तुला काय म्हणायचंय. तुला असंच म्हणायचंय की मी त्या कृष्णासारखा सगळ्यांचा लाडका, सगळ्यांचा आवडता आणि हँडसम वगैरे. अजिबात मला असं काही म्हणायचं नाहीये. मला हे म्हणायचंय की तो कृष्ण जसा त्याच्या गोपिकांच्या खोड्या काढायचा ना, सारखा त्रास द्यायचा, त्यांना छळायचा, तसा तू आज मला छळतोयस आणि याच्यात काहीही कौतुकास्पद नाहीये. नाही नाही, कौतुकास्पद नसू दे, पण तो कृष्ण जसा मस्तीखोर होता ना, तसाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तो प्रेमळ होता. हे मात्र खरंय. पण दिव्येश, मला असं कायम वाटतं की कृष्णापेक्षा सुद्धा जास्त त्याच्यावर प्रेम करणाऱ्या ज्या गोपिका होत्या ना, त्या जास्त प्रेमळ होत्या, अगदी माझ्यासारख्या. तुझं ठीक आहे, पण कृष्णाची लाडकी प्रेमिका एकच, अर्थात राधिका.
दिव्येश, मी मगाशी म्हणलं ना तुला की ह्या दिवाळीत आपण फराळासोबत खारी आणि बिस्किटचा पण आस्वाद घेणार आहोत. नाही, तू हे म्हणतेस मगाचपासून की खारी बिस्किट खाणार आहोत किंवा त्याचा आस्वाद घेणार आहोत, पण मग आहेत कुठे तुझी खारी आणि अरे बिस्किट? हो हो हो, जरा धीर धर. तर रसिको, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे या आता आपल्याला खारी आणि बिस्किट सुद्धा जॉईन होणार आहेत. त्यामुळे स्वागत करूयात खारी आणि बिस्किटचं. हाय हाय बिस्किट, हाय खारी. हाय. कसे आहात तुम्ही दोघं जण? आम्ही मस्त. तुम्ही कसे आहात? आम्ही पण मस्त आहोत. खारी आणि बिस्किट, मला सांगा तुमची ही नावं अशी काय आहेत? म्हणजे तुझं बिस्किट, तुझं खारी, असं का बरं नाव आहे तुमचं? खरं तर आमचा सिनेमा खारी बिस्किट आता 1 नोव्हेंबरला येणार आहे. तर मी बिस्किट म्हणजेच खारीचा भाऊ आणि खारी माझी बहीण, त्यामुळे आमच्या दोघांचं नाव खारी बिस्किट ठेवलंय. वाव. तुम्ही आमचा ट्रेलर बघितला? नाही गो. नाही बघितला? मग आत्ता बघा. मस्त झालंय रे ट्रेलर. काय कडक कामं केलेत तुम्ही. तुम्ही एवढे छोटे छोटे आहात पण किती गोड काम केलंय. आता ना मला वाटतं दिव्येश, उत्कंठा खूप वाढली आहे ट्रेलर बघून. कधी एकदा पिक्चर बघतोय, आता असं झालेलं आहे. पण हे काय, तुम्ही जरा मला थकलेले दिसताय. आपण जरा दिवाळीचा फराळ करून येऊयात का पटकन? येस. चला तर खारी आणि बिस्किट फराळ करून येत आहेत, तोपर्यंत आपण आपल्या पुढच्या गाण्याकडे वळूया. अपराध माझा असा काय झाला
काय ग, ते दोघं खारी बिस्किट आहेत कुठे? ते रमलेत मस्त फराळ खाण्यात. वा लाडू, चिवडा, चकली सगळं त्यांच्या आवडीचं आहे ना. वा वा. पण चला मग आपण आपल्या पुढच्या गाण्याकडे वळूया. अर्थातच. महाराष्ट्राला संगीत सृष्टीमध्ये 2 अनमोल हिरे लाभले, ते म्हणजे सुधीर फडके आणि ग दी माडगुळकर. बरोबर. या गीतकार संगीतकार जोडीने अनेक विक्रम रचले. मला वाटतं त्यांच्याविषयी आपण जितकं बोलू तितकं कमी आहे, नाही का? खरंय. या दोघांनी सुवासिनी या चित्रपटामध्ये अनेक लोकप्रिय गीते केली. या जोडगोळीचं सुवासिनी या चित्रपटातलं हे अतिशय लोकप्रिय गीत आता आपण पुढे ऐकणार आहोत. दिव्येश, पण तुला या गाण्याची खासियत माहिती आहे का? काय ग? या गाण्यामध्ये केदार, सोहनी, वसंत, मल्हार आणि यमन अशा टोटल 5 रागांचा समावेश आहे. वा, मला वाटतं चित्रपट गीतामध्ये असा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच झाला खरंय असावा. खरंय, अगदी खरंय. चला तर मग ऐकूया आपल्या या कार्यक्रमातलं हे पुढचं गीत. दिवसा मागून दिवस चालले, ऋतू मागून ऋतू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. घरी सखी जाऊन गेल्या धारा, फुलून साईचा सुखी फुलोरा. घरी सखी जाऊन गेल्या धारा, फुलून साईचा सुखी फुलोरा. नभधरणीशी सोडून गेली सप्तरंग से तू, कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. शारद शोभा आली गेली, रजनीगंधा फुलली सुकली. शारद शोभा आली गेली, रजनीगंधा फुलली सुकली. चंद्रकले समवाढून विरले, अंतरिसे हे तू, कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. पुनरपि ग्रीष्मे तीच काहिली, मेघावली नभी पुनरपि आली. पुनरपि ग्रीष्मे तीच काहिली, मेघावली नभी पुनरपि आली. पुनश्च वर्षाला अमृता, पुनश्च वर्षाला अमृत. विरहावर हो तू, कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. काय मग तुम्ही दोघांनी फराळ केलात का भरपूर? हो हो, खूप खूप. काय खेप खेप खेप, तुझ्यातली चकली आणि लाडू एक मलाच दिलंस तू. मग काय एवढं? मग एवढं काय मला खायला लागलं ना. मग एवढं काय होतं? त्याला अरे होतं, अरे खूप अरे, काय हो होतं. हो हो, मला सांगा, शूटिंग केलं ना नीट का असेच भांडच होतात सेटवर पण? नाही नाही. मग कोणी केलं भांडण? नाही नाही, ती करायची. मी गुड बॉय का वागायचो, हा. पण ती गुडगल सारखी वागायची नाही. अच्छा. नाही, मी गुड गर्ल आहे, तू बॅड बॉय आहेस. ओय गो. संजयचा लाडका मी होतो, समजलं ना. असं काय नाहीये. मी
अरे तू आधी मला सांग, हर्षचं देत असतं लाड कोणाचे करायचे? आता का बोल ना माझे. पण संजू दादा माझे फेवरेटच आहे तरी. हा अच्छा, हा बरोबर. तरीच तू फक्त एकटा संजू दादाला सपोर्ट करतेस ना क्रिकेट खेळताना? बापरे, तुम्ही क्रिकेट पण खेळायचात सेटवर? हो. बापरे, मज्जाच होती पूर्ण म्हणजे तुमची. चला, ह्या आपल्या गप्पा चालूच राहणार आहेत. तोपर्यंत आपण वळूया आपल्या या कार्यक्रमातल्या पुढच्या गाण्याकडे. मागचं गाणं ज्या चित्रपटातलं होतं त्याच चित्रपटातलं म्हणजे सुवासिनी या चित्रपटातलं हे पुढचं अजरामर गाणं. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा. हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. खारी बिस्किट, मला सांगा, तुमच्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत संजय दादा, त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? खरं तर खूप चांगले होता, कारण की संजू दादा खूप फ्रेंडली आहेत आणि आपण समजा कुठल्या अनोळखी माणसाला भेटलो किंवा पहिल्यांदा भेटलो तर त्याची आपण आधी विचारपूस करतो की कसा आहेस बाबा असं. तर पण ज्यावेळेस मी संजू दादांच्या ऑफिसमध्ये गेलेलो तर पहिल्यांदा मला संजू दादा भेटलेले आणि त्यांनी आधी मला मिठी मारली. तर त्यामुळे आधी भीती वाटलेली की अरे बापरे संजू दादांना आपण भेटणार आहोत, ते रागीट तर नसतील ना. पण नंतर जेव्हा मिठी मारली तेव्हा कळलं नाही संजू दादा असे नाही, संजू दादा खूप फ्रेंडली आहेत. बरोबर. खारी, तुझा काय अनुभव होता? ते खूप सांभाळून घेतात आणि थोडा जरी बोलायला तरी
लगेच ब्रेक द्यायचा. आणि तुम्ही बघितलंच असेल म्हणजे की तुम्हाला कळलंच असेल की मी त्या पिक्चरमध्ये लेन्स लावले. बरोबर. तर लेन्स लावल्यावर कधी दुखलं थोडं तरी ब्रेक देऊन टाकायचे. वाव, मज्जाच होती ना. म्हणजे मग मला सांगा, संजू दादा कधी रागवलेत का तुम्हाला शूटिंग करताना? कधी चिडलेत का तुमच्यावर? हो, कधी ग? एकसाथच सगळ्यांना ओरडलेत का बरं? काय करत होतात तुम्ही? खरं तर झालं का होतं, त्यावेळेस उन्हाळा होता आणि पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही खारीला आंघोळ घालत असतो पाईप फोडून. तर त्यावेळेस उन्हाळा सुरू होता आणि मागे गाणं लागलेलं, मस्तपैकी पावसाचा फवारा होता. तर त्यावेळेस संजय बोललेले की खारीला आंघोळ घालता घालता सगळ्यांनी नाचायचंय आणि खारीने आंघोळ करायचे. बरोबर. तर एवढ्या गरमीमध्ये सगळ्यांचं म्हणजे एवढी मजा करत होते की फक्त नाचत होते सगळेजण. अरे, आंघोळ आंघोळ करतच घातलीच नव्हते. नाही तिला. मग त्यावेळेस फक्त संजय ओरडली की आपल्याला फक्त नाचायचं नाही, खारीला आंघोळ घालायचे. जर तुम्ही परत असं केलं तर मी तुमचा पॅकअप करणार. फक्त एकदा ओरडलेले. बरोबर. मग सेटवर कोणी रडलंय का तुमच्यापैकी असं? हा ती रडला? पण रडलेली. नाही पण हा का रडला मला सांग. कारण की आमचं सगळ्यांचं एक सीन झाल्यानंतर पॅकअप होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला असं चिडवायला लागलो. तर त्याच्यानंतर तो ना असं करून स्टार्टच केलं. असं नाही स्टार्टच केलं. तू direct. एवढा स्ट्रॉंग बॉय आहे की नाही, एवढं बडबड करतो तरी हा रडायला लागला. हो. काय रे? खरं तर झालं का होतं, आमचा रोल 10-10:30 वाजता आलेला आणि लोक लगेच 12 वाजता गेलेली सगळी लोक. आणि माझा आणि सुशांत दादा म्हणजे पॅडी दादाचं आमच्या दोघांचं काम होतं. तर त्यावेळेस खारी आणि सगळे माझे फ्रेंड्स होते ना, ते माझे चिडवायला लागले आणि नाचायला लागले, आमचं पॅकअप झालं, आमचं पॅकअप झालं. तर त्यावेळेस थोडं आपलं असं होतं ना त्यावेळेस. आणि मम्मी पण जवळ आली ना म्हणून रडायला आलं. ओके. आणि ही कधी रडली मला सांग. ही ना दरवेळेस लेन्स लावताना ना नाटके करायची, मला नाही लावायचे, मला कंटाळा येतो असं करायची. हो का ग? त्यावेळेस ती रडायची. कारण की थोडं दुखतं ना. ते बरोबर आहे. बरोबर. लहान आहे रे ती. आणि असं काय करता तुम्ही? बरोबर आहे. चला, तर या गप्पा खूप झाल्या. आपण आता आपल्या कार्यक्रमातल्या पुढच्या गाण्याकडे वळूया. एखाद्या चित्रकाराने निरभ्र आकाशात जसे रंग रेखाटावेत तसं हे आपल्या या कार्यक्रमातलं पुढचं गीत. अगदी खरंय. शब्द आहेत वाराकांत यांचे, संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वरसात चढवलाय पंडित वसंतराव देशपांडे यांनी. बगळ्यांची माळ फुले. ऐकूयात. बगळ्यांची माळ फुले, बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात भेट आपुले स्मरशे, भेट आपुले स्मरशे, काय तू मनात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात खोले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात
घुमतो मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात त्या गाठी त्या गोष्टी त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तवनयनी पौर्णिमाच तवनयनी भर दिवसा झाली भर दिवसा झाली रिम झिमते अमृतते रिम झिमते अमृतते विकल अंतरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपुली स्मरशी भेट आपुली स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात अजूनी अंबरात अजूनी अंबरात खारी बिस्किट, मला सांगा, तुम्हाला डान्स करायला आवडतो का गाणं म्हणायला आवडतं? खरं तर मला डान्स म्हणजे आधी मी डान्सच करायचो, पण माझे म्हणजे डान्स करताना एक्सप्रेशन चांगले असायचे, त्यामुळे माझे रिलेटिव्स किंवा नेबर्स माझे बोलायचे, अरे तू डान्स का करतो, तू ॲक्टिंगमध्ये जा ना. मग त्याच्यामुळे एक एक ऑडिशन देऊन मग सिलेक्शन झालं, त्यामुळे आता ॲक्टिंग पण आवडायला लागली. बरोबर. आणि गाणं म्हणायचं झालं तर मला खरं तर गिटार वाजवायला पण खूप आवडतं, वाव. पण मी अजून गिटार क्लास जॉईन नाही केला, मला करायचं आहे. आणि गाणं ऐकायला खूप आवडतं, गिटारचे ट्युनिंग आणि सगळं. मस्त. आता पण तू जॉईन कर गिटारचा क्लास. हा. आणि तुला? मला गाणं सिंगिंग करायला पण आवडतं आणि ऐकायला पण आवडतं. वाव, मस्त. मग आम्हाला गाऊन दाखवा ना एखादं तुमच्या चित्रपटातलं गाणं. आम्ही नको. तुम्ही ना आमच्या सिनेमातलं गाणं आमच्या संगीतकारांकडूनच ऐका. चालेल, चला. चला.
चित्रपटातलं खरंच खरंच खूप मस्त आहे. मस्त झालं एकदम गाणं. ही खारी इकडे. दिव्येश दादा, तू आमच्या सिनेमातलं गाणं ऐकलंस, आता तू एक म्हण ना. चालेल चालेल. ए दादा म्हण रे म्हण रे. नाही 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 ऐका, जर मी आता गाणं म्हटलं ना तर तुम्ही खरंच इकडून पळून जा. त्यापेक्षा आपण एक काम करूया का, मी माझ्या आवडीचं एक गाणं तुम्हाला ऐकवू का? चालेल. चला तर मग ऐकूया आपल्या या कार्यक्रमातलं पुढचं गीत. श्रीरंगा कमलाकांता, श्रीरंगा कमलाकांता, श्रीरंगा कमलाकांता, हरिपदरा ते सोड रे, हरिपदरा ते सोड रे, हरिपदरा ते सोड रे. श्रीरंगा कमलाकांता, श्रीरंगा कमलाकांता, हरिपदरा ते सोड रे. ब्रिजवासी नारी आम्ही, 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 ब्रिजवासी नारी आम्ही हो, 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 ब्रिजवासी आम्ही, ब्रिजवासी आम्ही, ब्रिजवासी नारी आम्ही, ब्रिजवासी नारी. जात सोकी बाजारे हो, जात सोकी बाजारे हो, जात सोकी बाजारे हो, जात सोकी बाजारे हो, जात सोकी बाजारी हो, जात सोकी बाजारी हो, ब्रिजवासी नारी आम्ही, ब्रिजवासी नारी. कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी, मुरारी कान्हा का मुरारी. कान्हा का मुरारी, 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 मुरारी कान्हा का मुरारी. कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी. कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी. कान्हा का मुरारी,
कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी, का मुरारी, का मुरारी, कान्हा का मुरारी। अडविता का कंदारी, अडविता का कंदारी, मथुरेची बारी, मथुरेची बारी, पाहू मजा हो गिरधारी, पाहू मजा हो गिरधारी, पाहू मजा हो गिरधारी, पाहू मजा हो गिरधारी। विकुन वनित दधि गोड रे, विकुन वनित दधि गोड रे, श्रीरंगा कमलाकांता, श्रीरंगा कमलाकांता, हरिपदराते सोड रे। विनबुरी कृष्णासी शरणागत झाल्या दासी, विनबुरी कृष्णासी शरणागत झाल्या दासी, शरणागत झाल्या दासी, शरणा आणिल्या गोपी महालासी, आणल्या गोपी महालासी, होनाजी राया होनाजी राया, दामू गोविंद जोड रे, दामू गोविंद जोड रे, दामू गोविंद जोड रे, दामू गोविंद जोड रे, दामू गोविंद, दामू गोविंद, दामू गोविंद जोड 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 रे, श्रीरंगा कमलाकांता, श्रीरंगा कमलाकांता, हरिपदराते सोड रे, श्रीरंगा कमलाकांता, 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 श्रीरंगा कमलाकांता, श्रीरंगा कमलाकांता, हरिपदराते सोड रे, हरिपदराते सोड रे, हरिपदराते, हरिपदराते, हरिपदराते
खारी बिस्किट, आता सध्या दिवाळी चालू आहे छान. मला सांगा मग तुम्ही दिवाळी कशी साजरी करता, काय काय करता दिवाळीत? आम्ही डोंबिवलीत बाजूबाजूंकडे जाऊन फराळ करतो आणि किल्ले बनवतो. वाव, मस्त. आणि मग डोंबिवलीला अजून काय करतात तुमच्या? आणि आमच्या इकडे फडके रोड आहे, तिकडे पण साजरी करतात. अच्छा, मस्त मजा करता मग तुम्ही. आणि तू काय करतोस? खरं तर ही दिवाळी आमच्यासाठी किंवा तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण ह्या दिवाळीमध्ये आमचा सिनेमा म्हणजेच खारी बिस्किट अख्ख्या महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आमची दिवाळी आणि तुमची दिवाळी यावर्षी खूप स्पेशल असणार आहे. ओके, पण मग तू किल्ला वगैरे बनवतोस का? तुला आवडतं का? म्हणजे दिवाळीच्या आम्ही 5 दिवसाआधी आम्ही किल्ला बनवायला लगेच सुरू करतो. माती आम्ही ग्राउंड मधून आणतो, विटा आणतो आणि फराळ पण करतो. आणि ज्यावेळेस दिवाळी असते त्यावेळेस म्हणायला हरकत नाही की जास्त दिवस मी खालीच असतो, अख्खा दिवस मी खाली असतो, घराबाहेरच असतो, मजा करत असतो किंवा बाहेर जाऊन फटाके फोडणे. कारण की म्हणजे फ्रेंड्स जे असतात, तर मी सध्या शूटिंग मध्ये बिझी असतो ना, तर माझे फ्रेंड्स बोलतात अरे तू काय रे आता, चल आपण बाहेर जाऊन फटाके फोडू. बरोबर, मग त्यांना वेळ नाही देता येत तुला. बरोबर आहे. मग काय तुम्ही फटाके फोडता का नाही का? या ताईसारखे घाबरता नुसते? मी तर खूप घाबरते बाबा. आम्ही इको फ्रेंडली दिवाळी करतो. वाव, मस्त मस्त. आमच्या खारीला ना वर्ल्ड कपची मॅच बघायची, मग त्याच्यासाठी तिकीट काढावी लागतील ना. बरोबर, त्यामुळे आम्हाला आता उशीर पण झालाय, मग आम्ही निघतो. बरं, चालेल चालेल. मग खारी बिस्किट, तुम्ही आमच्या स्मृतिगंधाच्या लाडक्या रसिक प्रेक्षकांना काय सांगाल? मी आहे खारी, सगळ्यात भारी. आमचा ना खूप मोठा बंगला आहे. माझ्या दादाकडे ना एक कार पण आहे. आम्ही ना आमचा रोज मोठ्या सॉवेलमध्ये आंघोळ करतो. सगळे मला म्हणतात माझ्यात ना गुड लक वाली पॉवर आहे. मी बोलते ना तेच होतं. ही आमची खारी आणि मी बिस्किट. आमचा सिनेमा खारी बिस्किट 1 नोव्हेंबरला अख्ख्या महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. तर आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत चित्रपटगृहात 1 नोव्हेंबरला. तर तुम्ही पण आम्हाला भेटायला या. आणि सगळ्या प्रेक्षकांना आमच्या खारी बिस्किट कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खारी करून पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. रसिको, हळूहळू आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. महाराष्ट्राचं आणि मुख्यतः वारकरी संप्रदायाचं लाडकं दैवत म्हणजे विठोबा. चला तर मग विठोबाच्या भक्तीमध्ये न्हावून जाऊया. चला. अबघे गरजे पंढरपूर, अबघे गरजे पंढरपूर, अबघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अबघे गरजे पंढरपूर, अबघे गरजे पंढरपूर, अबघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर. टाळ घोष कानी येते, टाळ घोष कानी येते, टाळ घोष. टाळ घोष कानी येते, टाळ घोष कानी येते, टाळ घोष कानी येते. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची
अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर एडा पेडा टळूनी जाते एडा पेडा टळूनी जाते एडा पेडा एडा पेडा टळूनी जाती पांडुरंग 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 पांडुरंगिनाले हो पांडुरंगिनाले हो चंद्रभागानी चंद्रभागानीर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पाई भक्तलीन भक्ता पाई देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पाई भक्तलीन भक्ता पाई देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पाई सुखालाही आलाया हो सुखालाही आलाया हो आनंदाचा पूर आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर 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 अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल विठ्ठल माता माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा 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 म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला म्हणून काळी काळा पाड नाही म्हणून काळी काळा म्हणून काळी काळा म्हणून काळी काळा पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
तीर्थ विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 दिव्येश, आता पुढचं गाणं आहे खळे काकांनी संगीतबद्ध केलेलं. हो, पण या गाण्याची एक गोष्ट आहे ती तुला माहितीये का? नाही रे, काय? खळे काका जेव्हा हे गाणं संगीतबद्ध करत होते तेव्हा स्वतः पंडित भीमसेन जोशी खळे काकांच्या पायाशी येऊन बसले. बर. खळे काका गडबडले. ते म्हणाले, पंडितजी हे काय करताय तुम्ही? हम्म. त्यावर भीमसेन जोशी त्यांना म्हणाले होते की आता तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. वा, किती विनम्र होते नाही हे सगळेच कलाकार. खरंय खरंय. चला तर मग वेळ न दवडता आपण खळे काकांनी संगीतबद्ध केलेलं कार्यक्रमातलं हे पुढचं गाणं ऐकूया. विमुख शिखर से धारा धाए राधा हरि सम्मुख गाए बांसुरिया हरि सावरिया की राधा गोरी सुन बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे बाजे मुरलिया बाजे बाजे मुरलिया बाजे हरे हरे बांस की हरे हरे बांस की बनी मुरलिया हरे हरे बांस की बनी मुरलिया मरम मरम को छुए अंगुरिया मरम मरम को छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुलिया जिस पर चंचल चतुर अंगुलिया जिस पर खनक मुंदरिया साजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे पीली मुंदरी अंगुली शाम पीली मुंदरी अंगुली
मुंदरी पर राधा का नाम, मुंदरी पर राधा का नाम। आकर देखे सुने मधुर स्वर, आकर देखे सुने मधुर स्वर। राधा गोरी लाजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर। राधा गोरी लाजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, मुरलिया बाजे रे, बाजे मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे। रसिका हो, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या गाण्यापर्यंत येऊन पोचलोय. पण तत्पूर्वी स्मृतिगंध डिजिटल दिवाळी पहाटला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे अतिशय मनापासून आभार. अगदी खरंय. कार्यक्रमाची सांगता आपल्या आवडत्या भैरवीने करूयात. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा